एवढा संभ्रम झाला असता मी जर बोलवलं नसतं तर म्हणले असते, मराठा समाज बी म्हणला असता. मायला ते देत होते ना राव 100%. पाटलानेच बोललेलं नाही न काय नुसतं आंदोलनच करतात, मग गेला असता का नाही मेसेज? खोटं बोलतो का मी? हे म्हणजे हे वरचं डाव टाकायला बघतात. हां, मी यांच्या वरचं डाव टाकतो यांना. हे डाव टाकायला बघतात. आता द्या 28पर्यंत द्या. मराठा समाजाच्या बैठका तर राज्यातल्या पुऱ्या थांबवल्यात आणि येऊ पण नका म्हणून सांगितलं. आज नवीन सांगितलंय पुन्हा मी मराठा समाजाला 30 तारखेला येऊ पण नका. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की उन्हाचे दिवस आहेत, मराठा समाजाचा जीव आहे त्यांचा. आता जीव आहे का नाही दिसून येईल. जीव जर असला मराठा समाजाचा त्यांचा, कारण उन्हात येऊ नका म्हणतात ना, वेटीस धरू नका म्हणतात मराठा समाजाला, याचा अर्थ जीव आहे यांचा जातीमध्ये. मग आता जातीमध्ये जीव आहे तर ते मुख्यमंत्र्यांकडून सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नक्की घेतील. नसल तर 28 तारखेला उघडा पडेल. तुम्ही त्यांना मुदत कधीपर्यंत दिली की कधीपर्यंत निरोप कळवा? 28 मी, कारण मी आमपोरावर उपोषण 30 मेला करणार आहे. फक्त एवढंच आहे आता की राज्यातल्या बैठका बंद झाल्यामुळं मला खूप टोकाचं करावं लागणार आहे आता समाजाला मिळून देण्यासाठी. समाजाला तर मी उपोषण समाज असं मिळून दबाव येतो. आता अचानक लोकांना काय तयारी होणार आहे? होणारच नाही. त्यामुळे त्यांनी शेतीची तयारी करावी मशागतीची. त्यांनी 30 तारखेला येऊ नये. मी 28ला सकाळी 10 वाजता सांगतो तुम्हाला सगळ्यांना कशा स्वरूपाचं कडक उपोषण आहे आता. कारण त्याच्याशिवाय आता मिळणार नाही. नुसतं वाटलो करते समाजाचं. मग अशानं मराठ्यांनी फक्त सावध राहायचं घराघरात. मात्र ते पक्क ध्यानात ठेवायचं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा, कोकण, विदर्भ, खानदेश सगळ्यांनी आता सावध राहायचं. जर हल्ला करून मोडायचा काही वेगळा डाव केला मग मात्र वादळासारखंच तुम्हाला असं वाऱ्यासारखं अंतरवालीकडे धावून यावं लागणार. 28 तारखेपर्यंत जर सरकारचा निरोप आला नाही तर मग पुढे तुम्ही जे उपोषणाचं स्वरूप बदललेलं आहे ते अंदाजे कोणत्या स्वरूपाचं असेल? कारण गर्दी नाही म्हणतात त्यानुसार. देशात नसन झालं असा निर्णय पुन्हा मला नाही वाटत की कोणी देशात घेतला असेल. पण तुम्ही असं सुद्धा सांगितलं आहे की ज्या दिवशी म्हणजे 30 तारखेला उपोषण जर सुरू केलं तर त्या दिवशी समाजाला यावं लागेल, नंतर नाही आले तरी चालेल, मी सांभाळून घेईन. पूर्ण त्यांच्यावरती आता त्यांना समाजाची माय, समाजाला ऊन लागू नये, समाजाला विटीस धरू नये. उन्हाळ्याचे दिवस प्रचंड आहेत. तर अपेक्षा पण एक लाडसाहेब तर 28 तारखेपर्यंत मनोज जरांगे यांनी सरकारला मुदत दिलेली आहे आणि त्यानंतर आपण आपला पुढचा निर्णय घेऊ असं देखील जरांगे यांनी झी24 तासशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान जरांगे यांची थोड्याच वेळापूर्वी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर देखील जरांगे यांनी आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे. दुसरीकडे आता 28 तारखेपर्यंतची मुदत जरांगेंनी सरकारला दिलेली आहे. त्यामुळे आता 28 तारखेनंतर जरांगे यांची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे.